नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. जवळजवळ 5 ते 6 दिवस झालेले आहेत. इस्रायलनी गाझामधल्या नागरिकांना इशारा दिलेला होता, की हा प्रदेश तुम्ही सोडून जा. परंतु गेल्या 5 ते 6 दिवसात त्यांना तिथे कोणतीही कारवाई करता आलेली नाहीये. आणि त्याचं कारण अर्थातच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँथनी ब्लिंकेन हे सुरुवातीला आले आणि त्यांच्यानंतर त्यांचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेनही तिथे पोहोचलेले होते आणि या दोघांनीही प्रदीर्घ बैठका करून नेमकं इस्रायल हा प्रश्न कसा सोडवू बघतंय, गाझावरती आक्रमण करणार म्हणजे नेमकं काय करणार, त्याचे तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, सर्व अतिशय गुंतागुंतीची परिस्थिती आहे. एकंदरीतच अमेरिकेला सुद्धा हे प्रकरण हळू-हळू त्याचा विस्तार वाढतो आहे याची जाणीव होऊ लागलेली आहे. संपूर्ण मध्य पूर्वेमध्ये अमेरिकेचे वेगवेगळ्या ठिकाणी लष्करी तळ आहेत आणि या सगळ्या लष्करी तळांची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. मी म्हटलेलं होतं ते हाय अलर्ट वरती 4-5 दिवसापूर्वीच त्यांना टाकण्यात आलेलं होतं. परंतु काही ठिकाणी हल्लेही झाल्याची बातमी आहे. अर्थात ते हल्ले परतवून सुद्धा लावता आले त्यांना. परंतु तरी सुद्धा हाय अलर्ट जो असतो, सावधानतेचा इशारा जो असतो, त्यातूनच अमेरिकेचे हे तळ जे आहेत, त्यांची सुरक्षा वाढवणं याच काळाची गरज झालेली आहे. ह्याही पेक्षा पुढे म्हणजे 2 बातम्या अशा आहेत, की एकतर यमनमधून काही मिसाईल सोडली गेली आणि अमेरिकेच्या ज्या नौका तिथे त्या प्रदेशामध्ये तिथे होत्या, त्यांच्यावरून मिसाईल सोडून त्यांना निष्प्रभ करावं लागलं. ही एक बातमी आहे. तशीच बातमी ही गाझामधल्या ज्या डेड सीमध्ये सुद्धा काही अशा घटना घडल्याचं साधारणपणे लक्षात येतंय. तर एकंदरीतच अमेरिकेचे स्वतःचे तळ सुद्धा फारसे सुरक्षित आहेत असं नाही. असाच तळ त्यांनी लेबेनॉनमधली जी लेबेनॉनचं स्वतःचं देशाचं सैन्य आहे, त्या सैन्याला अमेरिका प्रशिक्षण देते आणि त्यांना काही शस्त्रास्त्र सुद्धा पुरवते. अर्थात हिजबुल्ला वेगळा आणि लेबनॉनची सेना वेगळी. परंतु तरी सुद्धा एकाच देशात राहून या प्रकारचं जे प्रशिक्षणाचं काम अमेरिकेने केलेलं आहे. तेव्हा वेगवेगळ्या देशांशी अमेरिकेचे वेगवेगळे संबंध आहेत मध्य पूर्वेमध्ये आणि ते इतके सहजासहजी त्याच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. इस्रायल सोबत जी बोलणी झाली त्याच्यामध्ये एक लक्षात येईल, एक-एक दिवस जो जातोय, एक-एक क्षण जो पुढे-पुढे ढकलला जातोय, त्याच्यामध्ये तिथे जवळ-जवळ 200 ओलीस जे त्यांच्या ताब्यात आहेत, त्यांचा छळ केला जातोय आणि त्या छळामधून त्यांची सुटका होणार नाही याची ते काळजी घेत आहेत. त्यामुळे इस्रायलचे जे राज्यकर्ते आहेत, त्यांच्या मनामध्ये अत्यंत अस्वस्थता असणं, ही अतिशय स्वाभाविक गोष्ट आहे. तुम्हीच कल्पना करा 7 ऑक्टोबरला हा हल्ला झाला. आज आपण 20 ऑक्टोबरला बोलतोय. म्हणजे जवळ-जवळ 14 दिवस उलटून गेलेले आहेत. 14 दिवसापूर्वीची तुमची जी संतप्त प्रतिक्रिया होती, ती आज आहे का? संताप मनामध्ये तर आहेच, परंतु जो एका चैवानी माणूस बोलत होता 7 ऑक्टोबरला, 8 ऑक्टोबरला, फार तर 2 ते 3 दिवस जे एक प्रचंड जोश होता अंगामध्ये आणि हमासचा पाडाव झालाच पाहिजे अशी जी भावना होती, ती भावना आता हळू-हळू, हळू-हळू त्याच्यावरती एक नियंत्रण आल्यासारखी परिस्थिती येते आहे. आणि मग अशी जर का भावना इस्रायलच्या सैन्याची सुद्धा झाली, तर काय होईल विचार करा. त्या सैन्याच्या मध्ये त्यांचं मनोधैर्य अतिशय उंच होतं. मी म्हणेन पहिले 2 ते 3 दिवस तर अतिशय उंचावलेलं मनोधैर्य असणार. परंतु आता जसजशा या बातम्या एकंदरीतच हल्ल्याचा जो परिणाम आहे, तो परिणाम जोवर ते डिसिपेट करायला लागलेले आहेत, म्हणजे कमी-कमी होत चाललेला आहे, तेव्हा मग त्या सैन्याची पण चिंता वाढत जाते. कारण जेव्हा लोकभावना ह्या तप्त असतात, तेव्हा सैन्य जनतेच्या मागे सैन्याच्या मागे जनता ठामपणे उभी असलेली आपल्याला दिसते आणि जेव्हा-जेव्हा अशा भावना हळू ओसरायला लागतात, तेव्हा मात्र तो जो जोश आहे तो टिकवणं अतिशय कठीण होऊन जातं. तेव्हा आजच्या घडीला त्या सैन्यामधल्या लोकांच्या
भावना काय असतील समजून घ्या. त्यांच्या समोर एक अत्यंत कठीण असं आव्हान तर आहे. ते कधी ना कधी आपल्याला पेलायचं आहे ह्याची त्यांना कल्पना आहे. परंतु त्यांना सुरुवात तर करता येत नाहीये आणि ती सुरुवात कधी होणार आहे? ज्यावेळेला हे असे 2 आठवडे आता निघून गेलेले आहेत आणि हे 2 आठवडे कोणामुळे निघून गेले? कारण ही निगोशिएशन्स, ही तडजोड, ह्या बैठका करण्याची मजबुरी इस्रायल सरकारवरती होती आणि म्हणून तो हल्ला जो आहे तो पुढे, पुढे, पुढे ढकलावा लागलेला आहे. हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे आज इस्रायलच्या सैन्याच्या मनामध्ये चीड असेल, चलबिचल असेल, की कशाप्रकारे आता एक जो जोश आहे तो जोश विरत चाललेला आहे. ही त्याच्यावरती त्यांना मात करायला लागणार आणि त्यांच्या समोरची आव्हानं मी आधीच्या व्हिडिओमध्ये म्हटलं शहरामध्ये आक्रमण करणं अतिशय कठीण असतं. आणि एक लक्षात घ्या, खूप मोठा मुद्दा जो आहे तो कोणी आपल्याला सांगत नाही. प्रत्येक जण काय सांगतोय, गाझामध्ये जी सामान्य जनता आहे, त्या सामान्य जनतेवरती मानवतेचं संकट ओढवलेलं आहे. अगदी मान्य आहे. मानवतेचं संकट आहे. अगदी सगळं आपण मान्य करू. परंतु ह्याच जनतेने हमासला निवडून दिलेलं होतं ना. हमास हे त्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी निवडलेले आहे. ते कसे निवडले मग? आणि मग त्या जनतेला तो जो अपराध आहे त्याच्यापासून तुम्ही खरोखरच त्यांची मुक्तता करू शकता का? ते खरोखरच इतके इनोसंट आहेत का? आणि त्यांच्या ज्या जनभावना आहेत, त्या हमासच्या मागे नाहीत, असं आपण आज म्हणू शकतो का? म्हणजे उदाहरण मी तुम्हाला देते, की जर इस्रायली सैन्य गाझा पट्टीमध्ये घुसलं आणि ते एखाद्या परिसरामध्ये असलं जिथे सामान्य जनता सुद्धा आहे आणि हमासचे कार्यकर्ते लपलेले आहेत, त्यांचे पुढारी लपलेले आहेत असं समजा. तर मग ती स्थानिक जनता जी आहे, ती कोणाला साथ देणार आहे? ती इस्रायली सैन्याला नाही साथ देणार. ते असा नाही विचार करणार, की हे लोक माझ्या मुक्ततेसाठी इकडे आलेले आहेत. ते विचार करतात, ते हमासला वाचवायचं कसं? त्याच्यासाठी विचार करतात. त्यामुळे ही जी जनता आहे आणि ती कशी भोळी-भाबडी आहे आणि तिच्यावर मानवतेचं संकट आहे. हमास आणि त्यांचे जे दहशतवादी आहेत ते वेगळे आहेत. वगैरे, वगैरे जे सगळं तुम्हाला सांगितलं जातंय, त्याच्यामध्ये खोट कुठे आहे? उणीव काय आहे? ते आधी समजून घ्या. एक लक्षात घ्या तुम्ही, की गेल्या कित्येक वर्षामध्ये हमासनी अशी परिस्थिती आपल्यावर येणार ह्याची त्यांना खात्री आहे. आणि मग मानवतेच्या संकटाचं रडं गायलं, की आपल्या मागे हे सगळे लिबरल, वोकिस्ट, पुरोगामी आपल्या मागे उभे राहणार ह्याची त्यांना खात्री आहे. म्हणून त्यांनी पहिल्यापासून काय केलेलं आहे, तर त्यांनी एखादी शाळा घ्यायची आणि शाळेमध्ये मिलिटरीचं ऑफिस चालवायचं. हॉस्पिटल घ्यायचं, त्याच्या तळामध्ये कुठेतरी आपलं भांडार तयार करून ठेवायचं. या सगळ्याच्या आवारामधून रॉकेट लॉन्चिंग करायचं, मिसाईल लॉन्चिंग करायचं. ती साइट्स बनवायची तिथे. हे सगळं तंत्र आहे आणि हे अतिशय जाणून-बुजून केलेलं, प्लॅनिंग केलेलं, आयोजन केलेलं तंत्र आहे. आता ज्यावेळेला इस्रायल हल्ला केला समजा आणि अशी केंद्र जर का उधळून लावायचा प्रयत्न केला, तर मग आरडाओरडा करायचा, की ह्यांनी शाळा पाडली, तिथली लहान मुलं मारली गेली, हॉस्पिटलमधले रुग्ण मारले गेले, मानवतेला काळिमा फासलेला आहे, वगैरे, वगैरे ओरडा करायला सगळे तयारच असतात. आणि तुम्ही आता बघताय, जागतिक माध्यमं जी आहेत, ती उशिरा थोडी जागी झालेली आहेत यावेळेला. त्यांच्या लक्षात आलं, की सोशल मीडियामध्ये आपल्याला कोणी वाली नाही आणि मग त्यांनी संपूर्ण जी जी आपली सिस्टम आहे ती ॲक्टिव्हेट केलेली तुम्हाला दिसेल आणि त्याच्यामधून एकंदरीतच निषेध आता कोणाचा होतोय, तर तो इस्रायलचा होतोय. कोणी बोलत नाहीये हमासबद्दल. ते जे 200 ओलीत आहेत, त्यांना रोजच्या रोज छळाला सामोरं जावं लागतंय. त्यातले त्या छळामधून किती जण वाचले तेही माहिती नाही. त्या छळाला कंटाळून कोणी प्राण सोडले असतील तरी सुद्धा आपल्याला कळणार नाही. हे सगळं नंतर कळणार आहे. परंतु त्यांची कोणालाही आठवण नाहीये. आठवण कोणाची आहे? तर वीज, पाणी, अन्न ज्यांचं तोडलं गेलेलं आहे, त्या गाझातल्या रहिवाशांच्या मानवाधिकारासाठी प्रत्येक जण लढायला तयार आहे आणि प्रत्येक जण इस्रायलला मार्गदर्शन करायला तयार आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, की हे मी सगळं का सांगते आहे? अशीच परिस्थिती परमेश्वर करो आपल्यावरती न येवो. परंतु भारतामध्ये जर का असा कधी हल्ला झाला आणि अशा प्रकारची परिस्थिती उद्भवली, तर हेच सगळे लोक
उद्देशाचे डोस पाजायला आपल्याला येणार आहेत. त्यांच्यासाठी मोदी हा मौत का सौदागर असतो. ते गोधरा रायट्स वरती बीबीसीनी आता जी डॉक्युमेंटरी काढली या वर्षात 2023 मध्ये, ते अजून विसरलेले नाहीयेत. 22 वर्ष झाली त्या घटनेला, परंतु ते तेच उगाळायचा प्रयत्न करतायत. त्यांना तो आपला अजेंडा विसरायचा नाहीये. मग भारतामध्ये जर असा हल्ला झाला आणि असं काही झालं, तर हीच मंडळी आपल्याला उद्देश पादायला येणार आहेत, हे लक्षात ठेवा. आज जे तुम्हाला सांगतायत ना, गाधाच्या मानव जातीचे वर्णन करून, तर त्यांना त्या कोणाला त्या ओलिसांच्या मानवाधिकाराची काहीही तमा नाही. हेही ते तसंच सांगत असतात. कोणी निषेध करत नाहीये त्यांचा. असं म्हणतायत आता, की बायडेन साहेब जॉर्डनमध्ये जाणार होते. ते वेस्ट बँकेचे जे मुख्य आहेत अब्बास त्यांना भेटणार होते. या सगळ्या बैठका त्यांनी रद्द केलेल्या आहेत आणि ते मायदेशी परतलेले आहेत. ब्लिंकेन साहेब अजून राहणार आहेत आणि ते इतर अन्य काही देशांना मदत भेटी पण देणार आहेत. गंमत अशी झालेली आहे, की ज्या काही नकारार्थी बातम्या येतात, त्या सुद्धा तुमच्या कानावरती घालण्याची गरज आहे मित्रांनो. कारण त्याच्याशिवाय चित्र पूर्ण होत नाही. एक गोष्ट अशी आहे, की अमेरिकेने इस्रायलचे हात-पाय बांधण्याचाही प्रयत्न केलेला आहे. म्हणजे त्यांना एक गोष्ट माहिती आहे, की इस्रायलचं सैन्य आता तुम्ही थोपवू शकणार नाही त्यांना. पण मग करायचं काय? मग हे करायचं, की तुम्ही खात्री द्या आम्हाला, की तुम्ही शाळांवर हल्ले करणार नाही. तुम्ही हॉस्पिटलवर हल्ले करणार नाही. तुम्ही नागरी वस्तीवरती हल्ले करणार नाही. ह्याची आम्हाला हमी द्या. ही हमी कशासाठी द्यायची तुम्हाला? ती हमी देण्याची पाळी ते कशी आणतात? कारण इस्रायल जे बॉम्ब वापरणार आहे आणि मी म्हटलं त्याप्रमाणे जी अंडरग्राउंड भुयारं तयार केली गेलेली आहे, जिथे हे हमासवाले जाऊन लपलेले आहेत. त्यांनी आपलं अन्न-पाणी तिथे नेऊन ठेवलेलं आहे. ही सगळी जी अवस्था आहे, ते भुयारं जर का उद्ध्वस्त करायची, तर ते बॉम्ब अमेरिकेकडे आहेत आणि मग ते इस्रायलकडे नाहीयेत. इस्रायलला ते बॉम्ब अमेरिकेकडून घ्यावे लागतील आणि त्याच्यावरती अटी लादल्या गेलेल्या आहेत. अटी काय लादल्या गेलेल्या आहेत, की हे बॉम्ब जे आहे ते तुम्ही नागरी वस्तीसाठी वापरणार नाही. आता गंमत अशी आहे, की हमास जी आहे, ती आपली सगळी कारवाई ही नागरी वस्त्यांमधूनच करते आहे. मग ह्याच्यामध्ये बायफर्केशन कसं करायचं हा प्रश्न आहे. म्हणजेच असा, की एक वेळ तुम्ही गाझामध्ये शिरा तुमचे 5, 50, 100, 1000 सैनिक तुमचे जखमी झाले, मेले तरी अमेरिकेला पर्वा नाहीये. परंतु हमासनी बांधलेली भुयारं महत्वाची आहेत मित्रांनो. ती उद्ध्वस्त करण्यासाठी ते बॉम्ब देणार नाहीत. अशा अनेक गोष्टी आहेत छोट्या गोष्टींमधून इस्रायलच्या सगळ्या त्या प्रयत्नांवरती पाणी टाकायचा प्रयत्न केलेला आहे. उदाहरणार्थ तिकडे लेबनॉनमध्ये 1.5 लाख रॉकेट्स आहेत. लक्षात ठेवा गाझामधून जवळ-जवळ 5,000 रॉकेट सोडली गेली असं म्हणतात. आता तिथे लेबनॉनकडे 1.5 लाख रॉकेट्स आहेत. म्हणजे त्या इस्रायलचं होईल काय लक्षात घ्या तुम्ही. 5,000 रॉकेट एका वेळा सोडल्यानंतर त्या आयर्न डोम जो आहे तो ठप्प झाला. त्याला कळेना आपण काम कसं करावं ते. इतकं ओव्हरवेल्मिंग म्हणतात त्याला. अशा पद्धतीने सिस्टम ओव्हरवेल्म केली. मग 1.5 लाख रॉकेट्स बरोबर काय होईल कल्पना करा. आणि इस्रायल तर एवढूसा छोटा देश आहे. त्यांना वाइप आउट करणं इतकं कठीण नाहीये. आणि पण अशी जरी परिस्थिती असली तरी तुम्ही मात्र लेबनॉनवरती हल्ला का करू नका. तुम्ही प्रिएम्प्टिव्ह हल्ला करायचा नाही. म्हणजे असा हल्ला इथून होणार हे गृहीत धरून ते तिथे आधीच थांबवणं तो हल्ला. ही गोष्ट करायला अमेरिकेने इस्रायलला विरोध केलेला आहे. अशा पद्धतीने जर का तुम्ही खोट्या पद्धतीने जर का बघाल मदत करायचा आहे. सगळ्या म्हणे ट्रक-बिक सगळे तयार आहेत तिकडे सरहद्दीवरती आणि इस्रायल हो म्हटलं तर ते ट्रक येणार. आता मला सांगा तुम्ही, की तुम्ही ज्यावेळेला म्हणता, की मानवी वस्तीवर त्याच्यावरती हल्ला करू नका, तिथे बॉम्ब फेकू नका. कारण काय? तर तिथे फक्त हमास आहे ह्याची इस्रायल खात्री देऊ शकत नसेल. तिथे जर का सिव्हिलियन्स पण असतील, नागरिक सुद्धा असतील आणि हमासचे सैनिक असतील, तर तिथे काही वापरायचं नाही असं अमेरिका एका बाजूला म्हणते. पण एड मात्र म्हणजे त्यांची मदत जी आहे ती मात्र सरसकट यायला पाहिजे. मग ती मदत जी आहे, ती त्या कोण जे त्यांच्या दृष्टीने निष्पाप नागरिक आहेत,
त्यांच्यापर्यंत जाते की हमास पर्यंत जाते, ह्याची व्यवस्था कशी करायची? त्याच्या व्यवस्थेचं उत्तर नसतं मित्रांनो. कारण तो प्रश्न विचारायचाच नसतो. अमेरिका म्हणते म्हणजे मग ती मानवाधिकारासाठीची मदत असते. ती लोक संकटात आहेत आणि त्यासाठी पाठवलेली मदत आहे. प्रत्यक्ष त्या ट्रकमध्ये खरोखरच अशा पद्धतीने अन्नपदार्थ आणि पाणी पाठवलं जातंय, का आणखी काय पाठवलं जातंय? त्याची शहानिशा कोण करणार? शहानिशा इस्रायलनी करत बसायचंय? म्हणजे त्यांचे जे प्रयत्न आहेत, ते प्रयत्न त्यांना जिथे केंद्रित करायला पाहिजेत, तिथे त्यांना केंद्रित नाही करू द्यायचे. ते अशा पद्धतीने एकंदरीत जी रचना आहे म्हणजे इस्रायल जो आहे, त्यांनी आपल्या नागरिकांसमोर त्यांची मानहानी होऊ नये एवढी काळजी घ्यायची आणि मागून मात्र त्यांचे पाय कापायचे, दोर कापून टाकायचे, अशी दोहरी खेळी आहे. आणि हे जे आहे हे नवीन नाहीये मित्र. तुम्हाला आठवत असेल, कारगिलमध्ये ज्यावेळेला युद्ध झालं, त्यावेळेला अमेरिका मोठमोठ्याने आवेशामध्ये बऱ्याच गोष्टी सांगत होती. भारत सरकारला सांगत होती, पाकिस्तानला सांगत होती. तेव्हा भारत सरकारवरती बंधन घातलेलं होतं, की तुम्ही नियंत्रण रेषा ओलांडू नका. ते न ओलांडता तुम्हाला काय करायचं असेल ते तुम्ही करू शकता. भारताने सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये ते पाळलं. खरं म्हणजे आपल्या सैन्याने परवानगी मागितली होती, की आमच्या विमानांना क्रॉस करू द्या. आम्ही सगळं करून येतो. परंतु तीही परवानगी नाकारली गेली. कारण अमेरिकेने घातलेलं बंधन होतं आणि मग त्याच्यासाठी आपले शेकडो सैनिक आपण गमावले. परंतु अ, तेव्हाचं सरकार जे होतं ते आजच्या इतकं सबळ सरकार सुद्धा नव्हतं, हेही मी मान्य करते. परंतु तरी सुद्धा ज्या पद्धतीने तुमचेही मागचे दोर कापले गेलेले होते कारगिलच्या युद्धात. आणखी एक तुम्हाला आठवण सांगते, की त्या कारगिल युद्धामध्ये आम्हाला जी-पी-एस वापरू द्या तुमची, कारण ती वापरली तर आम्ही अचूक हल्ले करू शकू. असं सांगितल्यानंतर अमेरिकेने ती सिस्टीम द्यायचं नाकारलं होतं. आणि ती नाकारली म्हणून आज 20 वर्षामध्ये आपल्या सैन्याने स्वतःची प्रणाली डेव्हलप केलेली आहे. परंतु तेव्हा ती नाकारली गेली होती. भारतीय सैन्यासाठी जी अत्यावश्यक गोष्ट होती, तीही नाकारली गेली होती. तेव्हा तुमचे दोर हे मागून कसे कापायचे असतात, ते अमेरिकनांना चांगलं माहिती आहे. भारताबाबत त्यांनी केलं, तर मी त्यांना विशेष दोषही देणार नाही. कारण भारत आणि अमेरिका काही एकमेकाचे सहकारी आहेत असं त्यावेळी तरी म्हणू शकलो नसतो आपण. परंतु इस्रायलची गोष्ट तशी नाहीये. इस्रायलला तुम्ही जर का तुमचा अत्यंत जवळचा मित्र म्हणता, अत्यंत जवळचा मित्र म्हणता आणि मग त्याचे ज्यावेळेला तुम्ही असे दोर कापता, तेव्हा मग तुमच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह उठत असतं. तेव्हा मित्रांनो, हे जे सगळं चाललेलं आहे, त्या सगळ्याचा अर्थ समजून घ्या. गाझावरती कधी आक्रमण होईल सांगता येत नाही. या सगळ्या पायामध्ये साखळदंड घेऊन इस्रायलच्या सैन्याला ही लढाई लढायची आहे आणि त्याच्यामध्ये किती अपरिमित नुकसान होणार, त्याची चुणूक आपल्याला कारगिल युद्धासारख्या युद्धांमधून मिळालेली असते. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते.